हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आलो होतो आम्ही, म्हणजे कालच आलो होतो आज गावाला मी. तर हा व्हिडिओ 2-3 दिवस झालं मी शूट केलेला होता, पण एडिट केला नव्हता. तर हे बघा, आम्ही आलो होतो आज वावरात. खूप दिवस झालं तर मला वावरात पण नाही गेलेलो, तर चला मला वावरात जाऊन म्हणजे यावा, कसं कसं नाही पाहावं. तर हे बघा, ही आहे आमची मका. आणि बघा ही मका कशी वाटते कशी नाही, किती छान आहे. आणि जे माझ्या हातात जे फुल आहे ना, ते मी देवाला आणलेलं होतं. पण म्हटलं चला अगोदर आहे ना वावरातून यावं, मग नंतर देवदर्शन वगैरे घ्यावं. आमच्या रानामध्येच भैरवाचं मंदिर आहे, ते तुम्हाला पुढं दाखवतेच मी गेल्यावर. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि थाऊनचं चाललं होतं फोटो काढ फोटोशूट करायचं. ते म्हणजे मकाची बघत होते उंची किती स्लडी एन्जॉय भीती वाटायला. तर बघा तसंच मग देवाला पण गेलो. तर हाय बघा, आमच्या भैरवनाथाच्या मंदिरामधले मूर्ती आहेत. हे आमच्या शेतातच ही आहे मंदिर आहे. तर म्हणलं, कारण आम्ही गावाकडं आल्यावर कंटिन्यू दर्शन घेऊन येतच असतो, तसं तर आम्ही येत नाहीत. आणि हा इकडं आपला कांदा आहे. तर मग म्हणलं चला दर्शन वगैरे घेतलं. म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावं मंदिर वगैरे. आणि परत आम्हाला लग्नाला पण जायचं होतं, ते पण दाखवते मी. तुम्ही दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मग चला म्हणलं घरी आलो. घरी आल्याच्यानंतर पटकन आवरलं आणि चला मग साडी बिडी चेंज केली. तर बघा कसं वाटतं कसं नाही लुक, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आता खूपच जे ट्रेंडिंग साडी चाललेली आहे ते मी यूज केलेली होती. तर पहा माझा लुक. मग त्यानंतर आम्ही आलो कार्यालयामध्ये. तर अजून खूप लेट होतं लग्नाला, म्हणजे खूप उशीर होता. तर म्हणलं चला, तर हे बघा असं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि थोडेफार पब्लिक पण होती जमलेली. त्यानंतर झाली लग्नाची वेळ. तर इकडं नवरी आणि नवरदेवाची एंट्री पण झालेली होती. तर मग मी खूप आवाजही येत होता तिथं, त्याच्यामुळं व्हॉईस ओव्हर केला मी. आणि तर पहा ही नवरी नवरदेव. तर मग चला अशा प्रकारे लग्न वगैरे झालं. मग आम्हाला आवरून पण आम्हाला जायचं होतं नगरला. तर बघा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटीशी क्लिप घेतल्या होत्या. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.